नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या 10 उमेदवारांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कृपया आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। लोकसभा निवडणूक 2024 नंदुरबार लोकसभा मतदारसंघ। विजयी उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव ॲडव्होकेट गोवाल पाडवे। पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। उमेदवारास मिळालेली एकूण मते 7,45,998। एकूण मताधिक्य 1,59,120। पराभूत उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव डॉक्टर हिना गावित। पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी। मिळालेली एकूण मते 5,86,878। अनुक्रम नंबर 9 नाशिक लोकसभा मतदारसंघ। विजयी उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव राजाभाऊ वाजे। पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। उमेदवारास मिळालेली एकूण मते 6,16,729। एकूण मताधिक्य 1,62,001। पराभूत उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव हेमंत गोडसे। पक्षाचे नाव शिवसेना। मिळालेली एकूण मते 4,54,728। अनुक्रम नंबर 8 पालघर लोकसभा मतदारसंघ। विजयी उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव डॉक्टर हेमंत सावरा। पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी। उमेदवारास मिळालेली एकूण मते 6,01,244। एकूण मताधिक्य 1,83,306। पराभूत उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव भारती कांबळे। पक्षाचे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। मिळालेली एकूण मते 4,17,938। अनुक्रम नंबर 7 कल्याण लोकसभा मतदारसंघ। विजयी उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव डॉक्टर श्रीकांत शिंदे। पक्षाचे नाव शिवसेना। उमेदवारास मिळालेली एकूण मते 5,89,636। एकूण मताधिक्य 2,09,144। पराभूत उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव वैशाली दरेकर। पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। मिळालेली एकूण मते 3,80,492। अनुक्रम नंबर 6 ठाणे लोकसभा मतदारसंघ। विजयी उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव नरेश म्हस्के। पक्षाचे नाव शिवसेना। उमेदवारास मिळालेली एकूण मते 7,34,231। एकूण मताधिक्य 2,17,011। पराभूत उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव राजन विचारे। पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। अनुक्रम नंबर 5 जळगाव लोकसभा मतदारसंघ। विजयी उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव स्मिता वाघ। पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी। उमेदवारास मिळालेली एकूण मते 6,74,428। एकूण मताधिक्य 2,51,594। पराभूत उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव करण पाटील। पक्षाचे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। मिळालेली एकूण मते 4,22,834। अनुक्रम नंबर 4 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ। विजयी उमेदवाराची माहिती। उमेदवाराचे नाव प्रतिभा धानोरकर। पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। उमेदवारास मिळालेली एकूण मते 7,18,410। एकूण मताधिक्य 2,60,406। पराभूत उमेदवाराची माहिती।
उमेदवाराचे नाव सुधीर मुनगंटीवार, पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी, मिळालेली एकूण मते 4,58,004. अनुक्रम नंबर 3, रावेर लोकसभा मतदारसंघ. विजयी उमेदवाराची माहिती. उमेदवाराचे नाव रक्षा खडसे, पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी, उमेदवारास मिळालेली एकूण मते 6,30,879. एकूण मताधिक्य 2,72,183. पराभूत उमेदवाराची माहिती. उमेदवाराचे नाव श्रीराम पाटील, पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, मिळालेली एकूण मते 3,58,696. अनुक्रमांक 2, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ. विजयी उमेदवाराची माहिती. उमेदवाराचे नाव पवनराजे निंबाळकर, पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, उमेदवारास मिळालेली एकूण मते 7,48,752. एकूण मताधिक्य 3,29,846. पराभूत उमेदवाराची माहिती. उमेदवाराचे नाव अर्चना पाटील, पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मिळालेली एकूण मते 4,18,906. अनुक्रमांक 1, मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ. विजयी उमेदवाराची माहिती. उमेदवाराचे नाव पियुष गोयल, पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी, उमेदवारास मिळालेली एकूण मते 6,80,146. एकूण मताधिक्य 3,57,608. पराभूत उमेदवाराची माहिती. उमेदवाराचे नाव भूषण पाटील, पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, मिळालेली एकूण मते 3,22,538. धन्यवाद.